नमस्कार. चला, आज जिल्हा परिषद शाळांबद्दल बोलूया. आपल्या ग्रामीण महाराष्ट्राच्या शिक्षणाचा जो कणा आहे ना, त्याबद्दल. पण इथे आहे ना, एक मोठी गंमत आहे. किंवा म्हणा, एक असा प्रश्न आहे जो आपल्याला विचार करायला लावतो. एक साधा प्रश्न आहे. कधी जिल्हा परिषद शाळेची जाहिरात पाहिली आहे का? म्हणजे टीव्हीवर, सोशल मीडियावर किंवा रस्त्यावरच्या मोठ्या होर्डिंगवर? आठवून बघा. बहुतेक उत्तर नाही असंच असेल, बरोबर ना? आणि गंमत बघा. जाहिरात शून्य. पण ह्याच शाळांमधून लाखो यशस्वी डॉक्टर, इंजिनियर, मोठे मोठे नेते घडलेत. म्हणजे विचार करा, कोणताही गाजावाजा न करता यांचा प्रभाव किती प्रचंड आहे. हेच तर या शाळांचं खरं यश आहे, नाही का? आणि म्हणूनच आजचा आपला विषय आहे आपला हाच दुर्लक्षित अभिमान. तर आज आपण काय पाहणार आहोत? आपण या शाळांचा उदय कसा झाला, त्यांची कामगिरी किती अविश्वसनीय आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ब्रँड झेडपी तयार करण्याची आपली सगळ्यांची मिळून काय जबाबदारी आहे हे समजून घेऊया. चला सुरू करूया हा प्रवास. चला तर सुरुवात करूया थेट मुळापासून, शिक्षणाच्या लोकशाहीकरणापासून. ही टाईमलाईन बघा. गोष्ट सुरू होते 1960 साली, जेव्हा आपलं महाराष्ट्र राज्य तयार झालं. आणि त्यानंतर लगेच अगद्या 2 वर्षात म्हणजे 1962 मध्ये जिल्हा परिषद कायदा पास झाला. या कायद्याने प्राथमिक शिक्षणाची सगळी जबाबदारी जिल्हा परिषदांवर टाकली. आणि मग काय, त्यानंतर अक्षरशः संपूर्ण ग्रामीण महाराष्ट्रात गावागावांमध्ये हजारो शाळांचं जाळं उभं राहिलं. आणि याचा परिणाम काय झाला माहितीये? पहिल्यांदाच आपल्या मातृभाषेतून म्हणजे मराठीतून शिक्षण लाखो मुलांपर्यंत पोचलं, विशेषतः शेतकरी आणि गरीब कुटुंबातल्या मुलामुलींपर्यंत. या शाळा म्हणजे गावागावातली ज्ञानमंदिरं बनली आणि इथूनच खऱ्या अर्थाने शिक्षणाचं लोकशाहीकरण झालं. बरं, ही तर झाली इतिहासाची गोष्ट. आता वळूया थेट वर्तमानाकडे आणि पाहूया या शाळांनी जागतिक स्तरावर काय दिवे लावलेत ते. एक उदाहरण घेऊया. सोलापूर जिल्हा, त्यातलं परितेवाडी नावाचं एक छोटंसं गाव. आणि या गावातले एक शिक्षक रणजित सिंग डिसाळे यांची गोष्ट तर खरंच ऐकण्यासारखी आहे. हा आकडा बघा, $1 मिलियन. विचार करा, केवढा मोठा आकडा आहे हा. ही फक्त रक्कम नाही, ही त्यांच्या कामाची पोचपावती आहे. हे $1 मिलियन त्यांना का मिळाले? कारण रणजित सिंग डिसाळे यांनी जिंकला होता 2020चा ग्लोबल टीचर प्राइज. आता हा पुरस्कार म्हणजे शिक्षकांच्या क्षेत्रातला नोबेल पुरस्कार समजला जातो. विचार करा, एका जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकाने मिळवलेला केवढा मोठा जागतिक सन्मान आहे हा. हे एकच उदाहरण नाहीये. आता पुण्याच्या जालिंदर नगरमधल्या एका शाळेबद्दल ऐका. या शाळेने तर थेट जगातल्या टॉप 10 शाळांमध्ये आपलं नाव कोरलं. ही आहे जालिंदर नगर जिल्हा परिषद शाळा. या शाळेने वर्ल्ड्स बेस्ट स्कूल अवॉर्ड्सच्या फायनलमध्ये म्हणजे टॉप 10 मध्ये धडक मारली. इतकंच नाही तर कम्युनिटी चॉईस अवॉर्ड सुद्धा जिंकला. आणि हे सगळं कोणी घडवून आणलं? तर दत्तात्रय वारे नावाच्या शिक्षकांनी, तेही लोकसहभागातून. म्हणजे बघा, ही सामूहिक ताकद आहे. अजून एक उदाहरण म्हणजे वाबळेवाडीची जिल्हा परिषद शाळा. या शाळेचं तर असं काही परिवर्तन झालंय की ती आता आंतरराष्ट्रीय दर्जाची ओजस स्कूल म्हणून ओळखली जाते. म्हणजे बघा, ही काही 1-2 सुट्टी उदाहरणं नाहीयेत. हा जिल्हा परिषद शाळांच्या यशाचा एक पॅटर्न दिसतोय आपल्याला. मग प्रश्न हा पडतो की इतकं मोठं यश मिळवूनही अडचण नेमकी कुठे आहे? तर ती अडचण आहे मार्केटिंग विरुद्ध गुणवत्ता या लढाईत. ही तुलना पाहिली की सगळं चित्र स्पष्ट होतं. एका बाजूला आहेत खाजगी शाळा, जबरदस्त मार्केटिंग, जाहिरातींवर पाण्यासारखा पैसा आणि भरमसाठ फी. आणि दुसऱ्या बाजूला आपल्या जिल्हा परिषद शाळा, गुणवत्ता सिद्ध झालेली आहे, अनेक सरकारी योजना आहेत, पण मार्केटिंग शून्य. इथेच तर सगळा खेळ बिघडतो. खरं तर जिल्हा परिषद शाळांची ताकद खूप मोठी आहे. सगळ्यात महत्त्वाचं, आपल्या मातृभाषेतून मराठीतून शिक्षण मिळतं. दुपारचं जेवण, गणवेश, पुस्तकं सगळं मोफत. आता तर डिजिटल क्लासरूम आणि स्मार्ट बोर्डमुळे शिक्षण एकदम आधुनिक झालंय. आणि या सगळ्याच्या वर दुर्गम भागात सुद्धा जीव ओतून शिकवणारे शिक्षक आहेत. ही खूप मोठी गोष्ट आहे. पण मग होतंय काय? एवढं सगळं असूनही विद्यार्थ्यांची संख्या कमी होतीये. गुणवत्ता आहे, सरकारी पाठिंबा आहे, पण तरी पटसंख्या घटतीये. का? कारण मार्केटिंगच्या झगमगाटात पालक खाजगी शाळांकडे ओढले जात आहेत. आणि म्हणूनच
आता वेळ आलीये जिल्हा परिषद शाळांना एक ब्रँड बनवण्याची. ही फक्त एक गरज नाहीये, ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. आणि हे काम कुणी एकटं दुकटं करू शकत नाही. ह्यासाठी माझी विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि आपल्या सगळ्या समाजाने एकत्र यायला हवं. हे एक सामूहिक मिशन आहे. तर मग आपण काय करू शकतो? अगदी सोप्या गोष्टी आहेत. 1. या शाळांच्या यशाच्या गोष्टी, त्यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करा. 2. जर आपण माजी विद्यार्थी असाल तर शाळेला पुस्तकं, कॉम्प्युटर किंवा खेळाचं साहित्य द्या. छोटीशी मदतही मोठी ठरते. 3. आपल्या जवळच्या शाळेला कधीतरी भेट द्या. तिथल्या मुलांशी, शिक्षकांशी बोला, त्यांना प्रोत्साहन द्या. आणि 4. डिजिटल लॅब किंवा पर्यावरणपूरक प्रकल्पांसारख्या नव्या गोष्टींसाठी पाठिंबा द्या. बदलाचा भाग बना. आणि जाता जाता एक गोष्ट कायम लक्षात ठेवूया. झेडपी शाळा जगल्या तरच महाराष्ट्र जगेल, कारण या शाळाच आपल्या ग्रामीण महाराष्ट्राच्या प्रगतीचा खरा आधारस्तंभ आहेत. नमस्कार.